रघुजीराजे भोसले यांची तलवार जी आहे तिचा लिलाव झालेला होता आणि ती तलवार लिलावामध्ये भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करून त्यासोबत रघुजीराजेंचे वंशज असलेले मुधोजीराजे भोसले यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला। आपल्यासोबत मुधोजीराजे भोसले स्वतः आहेत। सर, काय सांगाल? तुम्ही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला, सरकारने पाठपुरावा केला। एकदा आज आपल्यासाठी फार आनंदाची, आपल्या सर्व नागपूरकरांसाठी फार आनंदाची बाब आहे, कारण की ऐतिहासिक ही तलवार ही आज आपल्या सुप्रत झालेली आहे। आपले शेलार साहेबांना ही तलवार स्वतः त्यांच्या सुप्रत झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला हे यश आलं। आमच्या घराण्याचे असल्यामुळे आमचा तो पाठपुरावा होताच, पण विशेष करून मी धन्यवाद देतो की मोदीजी, अमित शहाजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शेलार साहेब आणि खळगेजी या लोकांनी 18 तासाच्या आत, मी जेव्हा त्यांच्यावर संपर्क केला आणि 18 तासाचा फक्त वेळ होता आणि त्या 18 तासात मी 2:30-3 वाजता त्यांना इथून मेल वगैरे केले आणि लगेच त्यांनी मला 1 वाजून रात्री 1:50 त्यांनी मला होकार दिला आणि हे सर्व प्रयत्नाला यश आलं आणि ती तलवार आपण त्या बोलीमध्ये आपण ती तलवार आणली आणि विशेषमध्ये आता 1-1.25 महिना नंतर ती तलवार आपल्या सरकारमध्ये आलेली आहे। ही आपल्या सगळ्यांसाठी भूषणाची गोष्ट आहे। मी आपल्या सगळ्यांना म्हणजे मीडियापासून सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण बी त्या तलवारीसाठी त्यावेळेस आम्हाला योग्य ती मदत आपण सर्वांनी केली आणि ही तलवार एक ऐतिहासिक आहे। ही तलवार नागपूरमध्ये यावी आणि नागपूरमध्येच ही एक तर आमच्या घराण्याकडे यावी किंवा नागपूरच्या अजब बंगल्यामध्ये ही तलवार लोकांच्या दर्शनासाठी ठेवावी। सर, आता ती सरकारच्या सुपूर्द झालेली आहे, लवकरच भारतीय केव्हापर्यंत येण्याचं काही तुमचं या संदर्भामध्ये बोलणं झालं का आणि कुठे राहणार काय? नाही, आता कसं आहे, एकदम त्यांचा पूर्ण बिझी आहे, पण माझे हे चालू आहे, माझा संपर्क लवकरच होईल। पण ती तलवार तिथून येऊन दिल्लीवरनं मग आपल्याकडं मला वाटते की दिल्ली व्हाय मुंबई आणि मग आपल्याकडे ती तलवार येईल। कारण एक मागं माझं बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी म्हटलं ज्यावेळेस ही तलवार येईल त्यावेळेस आपण एक मोठं सेलिब्रेशन करू आणि अशा प्रकारचं ते बोलणं झाल्यामुळं ती लवकरच आपल्यापाशी पोचल। पण आज म्हणजे ती आपल्याकडे आली असंच आपण पकडू, कारण आपल्या शेलार साहेबांच्या ती हँडओव्हर झालेली आहे आणि ती लवकरच आपल्यामध्ये येईल। काय अपेक्षा आहे, कुठे राहायला पाहिजे ही तलवार? कारण ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राचा वारसा त्याला मिळालेला आहे। ही तलवार आम्ही त्यावेळेस ते निवेदन केलं होतं तेव्हा आम्ही हे म्हटलं होतं की आम्ही बोलीमध्ये उतरतो, पण आपल्याकडनं जर हे झालं तर हे योग्य होईल आणि त्याचा मोबदला देऊन ती आम्ही घ्यायला तयार आहे, अशा प्रकारचं आपण ते पत्र दिलं होतं। पण आता आम्ही पुन्हा त्यांना मागणी केलेली आहे, पण आता जे बी काही निर्णय होईल, जर आपल्याकडे आली तर आपल्या राजवाड्याच्या म्युझियममध्ये ती लोकांना दर्शनाला राहील आणि जर सरकार म्हणाल की आम्ही ते करतो तर आमचं एकच निवेदन आहे की नागपुरामधल्या अजब बंगल्यामध्ये तिला ठेवा, कारण ते नागपूरवरनं तिने इतिहास केलेला आहे त्या तलवारीने आणि नागपूरकरांची ती तलवार म्हटल्या गेली असल्यामुळं ती इथं जर लोकांमध्ये राहिली तर त्या ऐतिहासिक तलवारीला एक ऐतिहासिक पैलू महत्त्वाचं लावेल। याचा जल्लोष नागपुरात होणार, फार मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे नागपूरला आणि एक ऐतिहासिक तलवारीची, जसं आपण वाघनख आले त्यावेळेस आपण एक उत्सव साजरा केला होता, पण ही तलवार आता नागपूरचं एक वैभव म्हणून हिचा एक फार मोठ्या प्रमाणात हा जल्लोष होणार आहे। नक्कीच नागपुरातही याचा जल्लोष केला जाणार आहे आणि ती नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात किंवा मग भोसले घराण्याच्या संग्रहालयात राहावी अशी अपेक्षा सुद्धा मुधोजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।